संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 92। भक्त क्रमनी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच करी। मांगे काय जानो ऐकिली वार्ता, कबीर सांते जाता घडिया वाटी। माघारिया धन आणिले घरासी, न घे केला त्यासी त्यागतेने। नामदेवाची या घरासी आणिले, तेने लुटविले द्विंजा हाती। प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण, व्यंकोबाचे ऋण फेडिले। बीज दळूनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते। तुका म्हणे नाही जयासी निर्धार, नाडला साचार तोचे एक। अभंग 92। हा संत तुकाराम महाराजांनी भक्तीच्या निर्धारावर आधारलेला अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरणादायी अभंग आहे। यामध्ये ते भक्ताच्या दृढ निश्चयाचे, त्यागाचे आणि परमेश्वर प्राप्तीसाठीच्या प्रयत्नाचे प्रभावी दाखले देतात। नंबर 1, भक्त क्रनी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच करी। म्हणजे भगवंत स्वतःच्या भक्ताच्या माध्यमातून बोलतात अशी प्राचीन पुराणातील शिकवण। पण तो निर्धार ज्यांच्या ठाम वर्तनात असतो त्यांच्या शब्दात खरी शक्ती। विशेष म्हणजे येथे निर्धार म्हणजे भगवंत प्राप्तीची जिद्द, समर्पण आणि अढळ श्रद्धा आहे। नंबर 2, मांगे काय जानो ऐकिली वार्ता, कबीर साथे जाता घडिया वाटी। म्हणजे येथे संत तुकाराम महाराज मी मागचं काही नाही म्हणत, पण एक कथा ऐकली होती। कबीर साहेबांनी 7 वेगवेगळ्या वाटांनी जाऊन एकच घड्याळ म्हणजे कालबद्ध साधना मिळवली होती। हे त्या कथेतील एक संदर्भ होता। उदाहरण बघा, प्रत्येक मार्ग वेगळा असला तरी तो भगवंताकडे नेत असेल, तर त्या प्रत्येक वाटेची किंमत आहे। कबीरांची वाट म्हणजे कठोर साधना व सत्याचा निर्धार। नंबर 3, माघारी या धन आणिले घरासी, न घे केला त्यासी त्यागते। म्हणजेच एका भक्ताने चुकून मागे पडलेल्या मार्गातून म्हणजेच माघारीने धन मिळवलं, पण त्या भक्ताने ते धन त्यागून टाकलं कारण त्यात लोभ होता। उदाहरण बघूया, सत्कर्माची कमाई असावी, अन्यथा तो पैसा पवित्र वाटेस अडथळा ठरतो। त्याग हाच भक्तीचा आधार आहे। नंबर 4, नामदेवाची या घरासी आणिले, तेने लुटविले द्विंजा हाती। म्हणजेच संत नामदेवांनी आपल्याकडील सर्व काही ब्राह्मणांना द्विज अर्पण केले, म्हणजे सगळं काही अर्पण केले। त्यांनी स्वतःसाठी काहीही राखून ठेवले नाही। उदाहरण बघा, ही अत्युच्च दानशूरता म्हणजे अत्यंत प्रिय अशी दानशूरता। आपण काय देतो, किती देतो यापेक्षा आपण काय उरवतो यावर भक्तीची खरी परीक्षा होते। नंबर 5, प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण, व्यंकोबाचे ऋण फेडिले। म्हणजेच व्यंकोबा म्हणजेच अर्थात एकोबा म्हणजेच तुकारामाचे अनुयायी, त्यांनी प्रत्यक्ष कर्माने सिद्ध केलं की त्यांचा निर्धार किती खोल होता। त्यांनी स्वतःच्या पापांचं प्रायश्चित्त कसं घेतलं। उदाहरण बघा, मोकळ्या शब्दांनी देव काही प्रसन्न होत नाही, प्रत्यक्ष कर्मातून भक्ती दिसावी लागते। नंबर 7, बीज दळूनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते। म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की भक्तांनी स्वतःचं जीवन जणू बीज दळावं तसं दळलं, म्हणजेच संपूर्ण समर्पण, आणि त्या त्यागातून नारायण नक्की मिळतो। याच्यावरून विशेष अर्थ असा होतो की बघा, सत्य साध्य करायचं असेल तर स्वतःचा अभिमान, वासना, मोह हे सर्व दळून टाकावं लागतं।
तेव्हाच नारायण पेरला जातो म्हणजे पेटला जातो. नंबर 7, तुका म्हणे नाही जयासी निर्धार, नाडाला साचार तोची एक. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांच्याकडे ठाम निर्धार नाही त्याला सारे मार्गच बरे वाटतात, पण तोच एक खरा पथभ्रष्ट असतो, म्हणजे वाट चुकणार असतो. यावरून असं स्पष्ट होते की बघा की निर्धार नसलेली भक्ती म्हणजे ती दिशाहीन जहाज, ती देवापर्यंत पोहोचू शकत नाही. याच्यावरून एक उदाहरण बघा की समजा एक शेतकरी बीज घेऊन पेरायला तयार आहे, पण त्याला धड निर्धार नाही. म्हणजे तो कधी शेतावर जातो, कधी जात नाही, कधी नांगरतो, कधी आळशीपणा हा करतो. असा शेतकरी शेवटी काही उगम पावत नाही, म्हणजे काहीही त्याला उगवत नाही. पण दुसरीकडे एक निर्धाराचा शेतकरी आहे, तो पावसात, उन्हात, वाऱ्यात अगदी उपाशी राहूनही मेहनत घेतो, तो शेवटी सोनं उगवतो. भक्तीचंही असंच आहे, अढळ श्रद्धा, त्याग आणि कष्टाशिवाय फळ मिळत नाही. यावरून मूलभूत संदेश असा होतो की संत तुकाराम महाराज सांगतात की जो भक्त निर्धाराने जगतो त्यांच्यावर देव कृपा मात्र नक्की करतो. केवळ ओठांवर भगवंताचं नाव असून चालत नाही, तर त्यासाठी कृती, त्याग आणि त्या एकनिष्ठ राहणं आवश्यक असतं मित्रांनो. तर रामकृष्ण मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत ते नक्की